नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने सुद्धा टोकाचा निर्णय घेतलेला असतो। आत्तापर्यंत साधी भोळी वाटणारी इथे जानकी खूपच जास्त आता रणरागिणीचं रूप धारण करते। चिडलेली असते खूपच, कारण इथे ऐश्वर्याचं कारस्थान दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं। ऐश्वर्याने संपूर्ण रणदिवे कुटुंब हसतं खेळतं जानकीचं गोकुळ उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं। आत्तापर्यंत ऐश्वर्याने खूप कारस्थानं केली, पण ह्या वेळेला ऐश्वर्याने जे काही केले ना, त्यामुळे जानकीला त्या सगळ्यामुळे खूपच जास्त मनस्ताप झालेला आहे। तिचं संपूर्ण कुटुंब जणू काही उद्ध्वस्त झालंय। सुमित्रा तिच्यावरती रागवले। घरामध्ये पार्वती नावाची जी बाई आली ती नक्की कोण आहे, या सगळ्याचा शोध घेता घेता जानकी कुठेतरी हरवून बसले। पण प्रेक्षकांनो, त्याच्यामध्येच जानकीला आता एक किरण दिसतंय, आणि ते म्हणजे आशेचं किरण आहे, लता। जेव्हा इथे जानकीला कळतं की लताला माहिती आहे तिच्या आईबद्दलचं सत्य, तेव्हा इथे जानकी आता खूपच जास्त पेटून उठलेली असते। ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी कदाचित स्वतःच्या नावावरती करून आमचं घर तोडण्याचा प्रयत्न केला आहे। आता ते सावरू की माझ्या आईला शोधू, असा प्रश्न जानकीच्या मनामध्ये आलेला असतो। पण ती पहिलं प्राधान्य आपल्या आईला देते। ती जाते लताकडे धावत पळत आणि लताला विचारत असते की सांगा ना, माझी आई कुठे आहे। आणि तेव्हा लताची तब्येत बिघडते। तेव्हा जानकी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते, आणि प्रेक्षकांनो, हॉस्पिटलमध्ये येऊन तिची ट्रीटमेंट सुरू करते। या सगळ्या गोष्टी घडत असतात, आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याचं कारस्थान जानकीच्या लक्षात येतं। तेव्हाच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे लतावरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या इथे ऐश्वर्याला जानकी ऋषिकेश दोघांनी मिळून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे गुलाबने सारंग आणि ऐश्वर्याच्या बोलण्याचा व्हिडिओ तयार करून जानकीला दाखवताच खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो। तर इथे जानकीला ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान कळलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे लता आणि जानकी या दोघींची भेट होऊ नये, किंवा या दोघींना कळू नये की त्या मायलेकी आहेत, त्याच्या आधीच आपण लताचा काटा काढायचा असं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं। तेव्हा ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये येते, तर इथे जानकी लताजवळ बसलेलीच असते। जानकी अगदी मुलीप्रमाणे तिची काळजी घेत असते। तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते की ही आता जानकी इथे असताना मला माझं काम करता येणार नाही आहे। तरीच म्हटलं, मी काम करायला आले आणि ही जानकी नावाचं मांजर कसं आड आलं नाही, असं मी विचारच करत होते। हे सगळं आता ऐश्वर्या बोलत असताना ती म्हणत असते की जोपर्यंत जानकी बाहेर जात नाही तोपर्यंत मला माझं काम करताच येणार नाही आहे। तेव्हा इथे ऐश्वर्या विचार करते की ठीक आहे, आता खूप मोठा धमाका करायचा आहे, कुणाचा तरी जीव घ्यायचा आहे, मग आता थोडा वेळ वाट तर बघावीच लागेल। तेव्हा जानकी पाणी आणण्यासाठी बाहेर जाते। तेव्हाच ऐश्वर्या इथे लताच्या रूममध्ये जाते, आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिलेली असतात ती औषधं तिथे बाजूलाच असतात, आणि ती औषधं जानकीला थोड्या वेळानंतर लताला द्यायला सांगितलेली असतात। तेव्हा जानकी आता पाणी वगैरे आणायला जाते, आणि तेव्हाच ऐश्वर्या येऊन त्या ठिकाणी स्वतःकडे असलेली विषाची बाटली त्या औषधांमध्ये ठेवते, आणि डॉक्टरांनी दिलेलं औषध डस्टबिनमध्ये टाकते। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, एका बाजूला ऋषिकेश टेन्शनमध्ये असतो। आता ऋषिकेशला असं वाटते की ती आपली आईच आहे, मग आपली आई संकटामध्ये असताना कुठल्या मुलाला आनंद होईल। तसंच इथे आता ऋषिकेशचं झालेलं असतं। त्याला वाईट वाटत असतं, पण तो सुमित्रासमोर काही बोलत नाही। पण सुमित्रा बघा, इथे स्वतःच्या मुलांच्या वाटण्या करून घेतल्यात। तर इथे स्वतःच्या मुलाच्या वाटण्या मागून मागून ऋषिकेशकडून घेतल्यात, आणि आता इथे ती ऋषिकेशला खोटेपणा दाखवते, त्याला इथे धीर देण्याचं काम करते। पण इथे ऋषिकेश म्हटल्यानंतर सगळं काही पोटात घेणारच। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी बराच वेळ बसलेली असते। ती विचार करते की आता काय करू, पाणी वगैरे पिऊन घेते, आणि तेवढ्यातच तिथे ऐश्वर्याने आता जे औषध बदललेलं असतं ती देण्याची वेळ आलेली असते। ऐश्वर्या तिथून औषध ठेवून निघून गेलेली असते। ऐश्वर्याने खूप कारस्थाने केलेली असतात, त्यातलंच हे एक कारस्थान, ते म्हणजे लताला मारण्याचं।
तेव्हा इथे जानकी ही जेव्हा पाणी आणायला गेलेली असते तेव्हाच ऐश्वर्याने त्या ठिकाणी येऊन जे औषध बदललेलं असतं आणि ऐश्वर्यालाच विचारलेलं असतं की तुम्ही दिलेली औषधं मी पार्वती आईला देऊ का. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की हो, देऊन टाका. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी औषध द्यायला जाते आणि तेव्हाच नियतीचा खेळ बघा. इथे ऐश्वर्या औषध ठेवून गेलेली असते आणि त्याच वेळेला बरोबर लताला खोकला येतो आणि औषध पाजायला घेतलेलं असतं ते जानकी बाजूला ठेवते. आणि जेव्हा इथे तिचं तोंड वगैरे पुसून टिश्यू फेकायला जाते तेव्हा तो टिश्यू कुठे जातो, डस्टबिनमध्ये. आणि तेव्हाच त्याच्यामध्ये असलेली औषधाची बाटली जानकीला भेटते आणि ती बाटली नवीनच आहे, ती तर अजून उघडलेली सुद्धा नाही आहे, ती सेल आहे. हे जेव्हा जानकीला कळतं तेव्हा डॉक्टरांना ती विचारते आणि डॉक्टर म्हणतात की आम्ही दिलेली बाटली ही डस्टबिनमध्ये कोणी फेकली. ही बाटली मी दिली तुम्हाला औषध देण्यासाठी आणि तुमच्या हातामध्ये जी बाटली आहे ती साधीसुधी नाही, तिने तुमच्या आईचा जीव गेला असता, कळतंय का तुम्हाला. तेव्हा इथे डॉक्टर जानकीवरती चिडतात, कुणी केलं असेल हे सगळं. जानकी म्हणते मला माहिती नाही आहे डॉक्टर, मी तर इथे आले होते आता औषध द्यायला. मी गेले होते ना तेव्हा इथे एक नर्स आली होती, तिला मी विचारलं औषध देऊ का, ती फक्त हूँ म्हणाली आणि निघून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे घडलेला प्रकार जानकी सांगते, कोण आहे ती नर्स, अशी शोधाशोध सुरू होते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता जानकीला कळतं की हे कारस्थान कुणाचं आहे. ऐश्वर्याचंच कारस्थान असणार आहे ना, कारण जर इथे आता लता आई शुद्धीवरती आली तर जी कारस्थानं ऐश्वर्याने केलेत ती सगळी लताला माहिती आहेत आणि मग ती मला सांगेल असं इथे ऐश्वर्याला वाटतंय आणि म्हणूनच कदाचित ती लता आईचा जीव घ्यायला आली असेल. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो हा घडलेला प्रकार जानकी ऋषिकेशला सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण ऐश्वर्या पार्वती आईला मारायला काय येईल, तिला काय मिळणार आहे हे सगळं करून. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश हे बघा, हे औषध पार्वती आईला दिलं होतं डॉक्टरांनी आणि इथे विषाची बाटली ठेवली होती. माहिती आहे, जर पार्वती आईला खोकला आला नसता ना तर ते औषध मी त्यांना दिलं असतं प्यायला. बरं झालं त्यांना खोकला आला आणि त्याच वेळेला डॉक्टर आले म्हणून त्यांचा जीव वाचला. तेव्हा हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे, जेणेकरून इथे जर लताई शुद्धीवरती आल्या आणि त्यांनी जी कारस्थानं केली आहेत ना दोघींनी मिळून, तर इथे ऐश्वर्याची सगळी कारस्थानं लता आईंना माहिती आहेत आणि ती मला कळू नये म्हणून इथे ऐश्वर्या आली असेल असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो हे सगळं बोलणं सुरूच असतं आणि त्याच्यानंतरला तिथे एक डॉक्टरांच्या वेशामध्ये गुंड आलेला असतो आणि तो गुंड माणूस येतो आणि तो गुंड माणूस पुन्हा पार्वतीवरती हल्ला करतो आणि तो तिला चाकूने मारायला जाणार तेवढ्यातच तिथे जानकी आलेली असते आणि जानकी त्या माणसाला थांबवते, त्याला इथे पकडते आणि बाजूला करते आणि आपल्या आईचा जीव वाचवते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते कोण होता हा माणूस आणि का माझ्या इथे आता लता आईच्या जीवावरती हे सगळेजण उठलेत असं जानकीला वाटत असतं की लता आईला मारण्यासाठी एवढे सगळे लोक का बरं आतुर झाले असतील. ऐश्वर्याचं मी समजू शकते, पण आतासुद्धा ऐश्वर्याने हा माणूस पाठवला होता की दुसरं कोणी होतं असा प्रश्न जानकीला पडतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे जानकी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यातच इथे सारंग आणि त्याचबरोबर ऐश्वर्या यांचं बोलणं सुरू होतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग माझं काही खरं नाही आहे, कारण का ती पार्वती मेलेली नाही आहे, ती लता मेलेली नाही आहे, याचा अर्थ त्या जानकीने ते औषध दिलंच नाही आणि ते औषधसुद्धा बदललं. आता काय करायचं, आता ती लता काही मरणार नाही. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो मग दुसऱ्यांदा अटॅक कोणी केला, तुम्हीच माणूस पाठवला होतात ना दुसऱ्यांदा अटॅक करायला, त्या माणसालासुद्धा इथे जानकी बहिणीने पकडलं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते पहिल्यांदाच गेले होते तेव्हाच मी जानकीला भेटता भेटता कशी तरी तिथून सुटले आणि पुन्हा मी जाणार आहे का अटॅक करायला. नाही नाही मी नव्हते गेले. मग तुम्ही गेला नव्हतात तर मग कोण गेला असेल असा प्रश्न सारंगला पडलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते नाही हो सारंग, मी नव्हते गेले, मला नाही माहिती कोण गेलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण त्यांचं बोलणं कोण रेकॉर्ड करत असतं तर गुलाब. इथे ऐश्वर्या म्हणत असते सारंग जाऊ दे ना, तशी ही सगळी प्रॉपर्टी आता आपल्या दोघांच्या नावाने, बरोबर की नाही, आपण आता मालक आहोत या सगळ्याचे. जरी पण त्या लताने त्या जानकीला सत्य सांगितलं तरीसुद्धा आपलं काही वाकडं करू शकणार नाही ती, कारण हे घर आता आपल्या नावावर आहे. जर ती जास्त काही बोलली तर मी तिला धक्के मारून या घरातून हाकलून देऊ शकते, बरोबर की नाही सारंग. तेव्हा सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही खरंच असं कराल, जानकी वहिनीला तुम्ही घरातून हाकलून द्याल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते का तुम्हाला वाईट वाटते सारंग. सारंग म्हणतो नाही नाही, पण तिला जर या घरातून बाहेर काढलंच ना मग इथे आई आणि नानांचं काय होणार.
होणार, त्यांची पण काळजी घ्यावी लागेल ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही आहात ना, आणि तो गुलाब आहे, गुलाब घेईल ना काळजी, आपण फक्त इथे राजा राणीवाणी राहायचं. तर इथे ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून म्हणत असते. तेव्हा इथे गुलाबला कळतं की सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याने फसवून स्वतःच्या नावाने केले. आणि त्याचबरोबर इथे लताला मारण्याचा सुद्धा तिचाच डाव होता. तीच हॉस्पिटलला नर्सच्या वेशामध्ये गेली होती इथे लताला मारण्यासाठी. हे सगळं बोलणं गुलाबने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि तो ते सगळं बोलणं आणि तो व्हिडिओ जाऊन आता जानकीला दाखवतो. तो म्हणत असतो की जानकी वहिनी, जेव्हा तुम्ही घरामध्ये नव्हता ना, तेव्हा इथे सारंगदादा आणि ऐश्वर्या मॅडम यांचं बोलणं मी रेकॉर्ड केलं आहे. अहो तुम्हाला माहिती आहे का, त्या लताबाईंना मारायला ऐश्वर्या मॅडमच आल्या होत्या नर्सच्या वेशामध्ये. हे बघा त्यांनी व्हिडिओमध्ये सगळं कबूल केलं आहे. तेव्हा जानकी म्हणते गुलाबदादा, खूप चांगलं काम केलं तुम्ही. हॉस्पिटलचं CCTV फुटेज मी चेक केलं आहे, त्याच्यामध्ये ऐश्वर्या मला स्पष्टपणे दिसली. मला अजून एक पुरावा हवा होता आणि आता हा सुद्धा पुरावा तुम्ही मिळवलात. तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं आहे. आता ऐश्वर्याला कुणीही वाचवू शकणार नाही. तेव्हा जानकी पोलिसांना फोन करते आणि घरी बोलावून घेते. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. ती म्हणते सारंग, त्या जानकीने पोलीस बोलवलेत, आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो अहो, पण त्या जानकी वहिनीने पोलीस बोलवले असतील, पण तुमचं कोण काय वाकडं करणार आहे, घर तर आपल्या नावावर आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते अहो घराचं राहू द्या बाजूला, आधी मला ह्या पोलिसांपासून वाचवा. तिने जर मला बघितलं असेल तर हॉस्पिटलमध्ये औषध बदलताना, मग काय होईल. तेव्हा इथे सारंग म्हणतो आता काय करायचं ऐश्वर्या. तेवढ्यातच तिथे जानकी आहे, त्यांनी म्हणत असते की ऐश्वर्या चल खाली, तुला बोलावले, पोलीस आलेत ना, तुझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे, माझ्या विरोधात का तुम्ही गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लताने सुद्धा स्टेटमेंट दिलेलं असतं की इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिने काय काय केलं आहे. आणि तेव्हाच इथे बोलता बोलता जानकीला हे सुद्धा कळलेलं असतं की पार्वती ही खरी लता आहे आणि लता दुसरी तिसरी कुणी नाही, तर जानकीची खरी आई आहे लता कारखानीस. हे सुद्धा सत्य जानकीला कळतं. कारण जानकी लताजवळ बसलेली असते. लता जेव्हा शुद्धीवरती येते तेव्हा तिला बरं वाटल्यानंतर जानकी तिची व्यवस्थित काळजी घेते आणि मग तिला विचारते की तुम्ही मला सांगा ना, माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे कसा आला. ऐश्वर्याकडे माझा आणि माझ्या आईचा फोटो तुम्ही दिलात का. तेव्हा इथे लगेचच लता म्हणते याचा अर्थ तू माझी मुलगी आहेस का, माझी बबडी. मधुभाऊंकडे मीच माझ्या मुलीला दिलं होतं. तेव्हा इथे जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत ज्या बाईला इथे ती गुन्हेगार समजत होती, फ्रॉड समजत होती, ती जेव्हा जानकीची आई निघाली तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा घडलेला सगळा प्रकार इथे आता लता आपल्या जानकीला सांगते आणि त्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवते की हे सगळं कुणी केलं असेल तर ते ऐश्वर्याने केले. ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच मी इथे आले. आणि त्यानंतरला CCTV फुटेज चेक केल्यानंतर जानकीला कळतं की लतावरती कुणी हल्ला केला तर ऐश्वर्याने केला. तिला सत्य कळलं आहे की लता तिची आई आहे. पण आता जानकी थोडीशी रागवलेलीच असते, कारण जे काही तिच्या हातून चुकून घडलेलं असतं ते इथे तिच्या कुटुंबाला भोगायला लागत असतं. त्यामुळे इथे जानकी सध्या तरी ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत पोलीस कंप्लेंट करते. इन्स्पेक्टर पाटील यांना तिथे बोलावते आणि ऐश्वर्याला अरेस्ट करायला लावते. पोलिसांनी सुद्धा हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज बघितलेलं असतं. त्याच्यामध्ये ऐश्वर्या लताचं औषध बदलताना स्पष्टपणे दिसत असते आणि त्याचबरोबर गुलाबने ऐश्वर्या आणि सारंगचं बोलणं रेकॉर्ड करून ते सुद्धा पोलिसांना दाखवलेलं असतं. तेव्हा इथे पोलीस ऐश्वर्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. ऐश्वर्या म्हणत असते प्लीज प्लीज मला सोडा, मी खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ज्या पोलीस स्टेशनमध्ये सयाजी विखे पाटीलला अरेस्ट केलेली असते त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याची मुलगीसुद्धा बरोबर आता अरेस्ट करून आणलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते मी काही नाही केले, प्लीज मला सोडा. पण इथे पोलीस म्हणतात जे काही बोलायचं आहे ना ते आता पोलीस स्टेशनला जाऊनच बोलायचं. तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि पुरावेसुद्धा सादर केलेत. तुम्ही काय काय इथे गुन्हे केलेत ना सगळे आम्हाला कळलेत. आधी तर तुम्ही एका बाईला पार्वती म्हणून घरामध्ये घेऊन आलात, त्यानंतरला तुम्हाला कळलं की इथे लताबाई जानकीच्या आई आहेत, ते सुद्धा तुम्ही सांगितलं नाहीत. आणि त्याच्यामध्ये आता खूप मोठा गुन्हा केला आहे, ते म्हणजे तुम्ही लताला मारण्याचा प्रयत्न केलात आणि ही सगळी प्रॉपर्टी लुबाडलीत तुम्ही त्या सगळ्यांना खोटं बोलून. हे सगळ्या गोष्टी आता रेकॉर्ड झाल्यात आणि त्या आम्ही ऐकल्यात. तुमच्या विरोधात ठोस पुरावा आहे आमच्याकडे, तेव्हा चला पोलीस स्टेशनला, असं म्हणून इथे ऐश्वर्याला आता ओढत ताणत इथे पोलीस घेऊन जातात.
ऐश्वर्या स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण शेवटीला ऐश्वर्याचे संपूर्ण कारस्थानं ही पुढे आलेलीच असतात आणि त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी तिच्या विरोधात जो काही गुन्हा दाखल केलेला असतो तो एकदम योग्य असतो आणि त्यामुळे इथे आता लवकरच इथे ऐश्वर्याला आणि सारंगला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे आणि इथे शेवटीला जानकीने आपलं गोकुळ हे वाचवलेलंच असतं आणि त्याचबरोबर 25 वर्षानंतर तिला तिची आई परत मिळालेली असते आणि अशा पद्धतीने इथे आता जानकीने ऐश्वर्याचा खात्मा करून इथे घराला वाचवत आपल्या आईला सुद्धा परत घरी सुखरूपरित्या आणलेलं असतं.